वेलकम टू आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनल। आजच्या डे 3 मध्ये आपण बेसिक बटन लावणे, हुक लावणे, हात शिलाई करणे आणि जे काजे असतात हुक बसवण्यासाठी तर ते कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। ही आपली बेसिक हातावरची प्रॅक्टिस आहे। हात शिलाई करण्यासाठी दुहेरी 2 पदरी धागा घ्यायचा असतो। तर आपण तो धागा घेतोय आणि समोर जो कपडा दिसतोय त्याच्यावरच आपण हात शिलाई करणार आहोत। तर हात शिलाई करताना खूप छोटीशी बेसिक ट्रिक असते, तर ती काय आहे, ती कशी वापरायची हे देखील मी सांगणार आहे। ज्यावेळेस तुम्ही फॉल लावता त्यावेळेस सुद्धा ही हात शिलाई करू शकता, ब्लाऊजसाठी करू शकता, ड्रेससाठी करू शकता किंवा हिडन जे आपण शिलाई देतो त्यासाठी सुद्धा करू शकता। सो बेसिकली सुरुवातीला आपल्याला एक लॉक देऊन घ्यायचं आहे, गाठण जी दिलेली असते त्यामुळे ते लॉक होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची, तर खालून एक बोट ठेवायचं, आपल्याला लाईटली वरची सुई त्या बोटाला टच करून वरती येईल अशा पद्धतीने ती शिलाई द्यायची, जेणेकरून बॅक साईडला एक छोटासा पॉईंट येईल आणि फ्रंटला पूर्ण धागा दिसेल। म्हणजेच आतल्या बाजूने पूर्णपणे धागा येईल आणि बाहेरच्या बाजूने लाईटली तर कपड्याला कव्हर करेल। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम नकळत थोडासा टच आल्यामुळे बाहेरून धागा दिसत नाहीये। जर तुम्हाला धागा आणि कपडा बॅलन्स करायला प्रॉब्लेम येत असेल तर मशीनच्या जी आपली मशीन असते त्याने एक टीप देऊन त्याच्यावर हात शिलाई करून ती टीप उसवून घेतली तरीही चालेल। ही खूप छान अशी पद्धत आहे, खूप इझी देखील आहे आणि प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडणार आहे। ज्यावेळेस मशीन नसेल त्यावेळेस ही पद्धत नक्कीच उपयोगी पडेल। तुम्ही पाहू शकता आपली हात शिलाई किती छान पद्धतीने रेडी होत आहे। खूप लहान लहान ट्रिक असतात त्याच्यामध्ये, जर ते योग्य पद्धतीने समजून घेतलं तर खूप सोप्या पद्धतीने आपलं काम पूर्ण होतं। शेवटी आपल्याला एक गाठण देऊन, छोटीशी गाठण देऊन धागा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ते कपडा यूज करण्यासाठी घेऊ त्यावेळेस ती शिलाई निघणार नाही। तुम्ही समोर पाहू शकता किती छान फिनिशिंगमध्ये आपली हात शिलाई रेडी झालेली आहे। आता आपण बटन बसवायची प्रोसेस पाहूयात। खूप सोपी पद्धत आहे, एक छोटीशी ट्रिक आहे ज्यामुळे धागाही सुटत नाही। कधी कधी जास्त दिवस जर कपडा वापरला गेला तर तो बटन धागा सोडतो, बटन वेगळं होतं आणि धागा वेगळं होतो। तर ते होऊ नये याच्यासाठी काय करायचं, तर सुरुवातीला 3 ते 4 राऊंड या बटनाच्या होलांमधून पास करायचे, राईट टू लेफ्ट, समोरच्या बाजूने घ्यायचं, साईडच्या बाजूने घ्यायचं, एक 3 ते 4 राऊंड घ्यायचे। त्यानंतर सुई ही बटनाच्या खालच्या बाजूने काढायची। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कसं करते। त्याला सिंपलशा 2 गाठणी द्यायच्या आहेत आपल्याला। जर तोंडी सांगितलेलं समजत नसेल तर व्हिडिओमध्ये पाहू शकता 2 छान अशा गाठणी द्यायच्यात। ती सुई पुन्हा अपोजिट साईडला बाहेर घ्यायची आणि तो धागा कट करून घ्यायचा एकदम मजबूतीने आणि खूप छान पद्धतीने आपलं बटन सेट होतं। मी सगळ्यांना लक्षात यावं यासाठी डिफरंट कलरचा धागा, डिफरंट कलरचं बटन आणि फॅब्रिक घेतलेलं आहे। तुम्ही सर्वजण मॅचिंगमध्ये घेऊ शकता, मी डेमोसाठी घेतल्यामुळे थोडा डिफरंट घेतलेला आहे। आता हुक बसवण्याची पद्धत पाहूयात आपण। तर इथे लक्षात घ्यायचं की खालच्या बाजूने गाठण देऊन धागा फिरवून घ्यायचा आहे आणि जसं क्रॉसचं साईन असतं त्या क्रॉसच्या साईनमध्ये राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट त्या ठिकाणी धागा अटॅच करून घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही होलांमध्ये। एकदम डीपली व्हिडिओ जनरेट केलेला आहे त्यामुळे सहज लक्षात येईल। त्यानंतर वरच्या बाजूला छानशा गाठणी द्यायचे, 4 गाठणी तरी द्यायच्यात कमीत कमी। या गाठणी क्रॉसमध्ये दिल्यामुळे हुक खूप चांगल्या पद्धतीने फिट होतो। आता नवीन नवीन खूप साऱ्या पद्धती आलेल्या आहेत, पण हात शिलाईमध्ये ही एक बेस्ट पद्धत आहे। हुक बसून झाल्यावर धागा कट करून घ्यायचा आहे। आता आपण हुक बसवण्यासाठीचे जे काजे असतात ते तयार करूयात हात शिलाईमध्येच। मशीनवरती जे बनवले जातात ते मी तुम्हाला पुढे ज्यावेळेस ब्लाऊज शिवले जातील त्यावेळेस नक्कीच दाखवेल, बट आता हात शिलाईमध्येच कशा पद्धतीने काजे रेडी करायचे ते पाहायचं। आपल्याला 3 ते 4 राऊंड घ्यायचे 4 पदरी धाग्यामध्ये आणि जी समोर पाहताय ती गाठण द्यायची आहे
एक 7 ते 8 वेळा ती गाठण द्यायची सेम. जर तुम्हाला जाड हवं असेल तर 6 पदरी घेऊ शकता, अजून जाड हवं असेल तर 8 पदरी घेऊ शकता, बट त्यापेक्षा जास्त नाही. 4 पासून सुरुवात होते. तुम्ही समोर पाहू शकता की हुक बसवण्यासाठी किती छान पद्धतीचा काजे रेडी झालेले आहेत. सुई बॅक साईडला काढून घेऊन ती कट करून घ्यायची आहे. आपण आज 4 पॉईंट बेसिकली शिकलो की हात शिलाई करणं, बटन बसवणं, हुक बसवणं आणि हुकचे काजे रेडी करणं. आपले फायनल या ठिकाणी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.